भिकू मात्रे. मित्रांनो, 1998 साली म्हणजे आजपासून बरोबर 25 वर्षांपूर्वी या संवादाने चित्रपटसृष्टीवर धूम केली होती. येत्या जुलै महिन्यात या चित्रपटाला 25 वर्ष पूर्ण होती. मुंबई का किंग कौन, भिकू मात्रे. हो मित्रांनो, सत्या. मी सत्याबद्दल आज बोलण्याचं कारण ज्या सत्याद्वारे चित्रपटसृष्टीत धमाकेदार पदार्पण ज्यांनी केलं असा आपला सर्वांचा लाडका अभिनेता मनोज बाजपेयी. खरं तर मित्रांनो, मनोज बाजपेयीला चित्रपटसृष्टीत येऊन पुढच्या वर्षी म्हणजे 2024 साली 30 वर्ष होतील. 1994 साली बँडिट क्वीन या चित्रपटाद्वारे मनोज यांनी पदार्पण केलं होतं चित्रपटसृष्टीत. पण खऱ्या अर्थाने त्याला ब्रेक मिळाला हा सत्या सिनेमा. आणि सत्या 1998 साली जुलै महिन्यात प्रदर्शित झाला, ज्याला पुढच्या म्हणजे येत्या जुलैमध्ये 25 वर्ष पूर्ण होती. नुकतीच मनोज बाजपेयीची फॅमिली मॅन ही सिरीज खूप गाजली आणि याच वर्षी आलेले अजून एक गुलमोहर हा पण रसिकांना खूप आवडला. आज याचं तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करण्याचं कारण आज मनोज बाजपेयीचा सिर्फ एक बंदा काफी है हा चित्रपट OTTवर प्रदर्शित झाला आहे. ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. आणि चित्रपट कसा आहे हे आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओतनं बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे YouTube चॅनल. मित्रांनो, सुरुवातीला चित्रपटाच्या कथानकाबद्दल थोडक्यात आपण बोलूया. चित्रपटाचे कथानक सत्य घटनांवर आधारित आहे. आसाराम बापू यांना 2013 सालच्या अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराच्या केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ती 2018 साली. 5 वर्ष चाललेल्या या कोर्ट केसमध्ये सरकारी वकील PC सोलंकी जी भूमिका मनोज बाजपेयी यांनी साकारली आहे, यांनी ही कायदेशीर लढाई कशा प्रकारे जिंकली, कोणकोणत्या संकटांना त्यांना सामोरे जावे लागले हे या कोर्टरूम ड्रामामध्ये दाखवण्यात आले आहे. सिर्फ एक बंदा काफी है. ऑगस्ट 2013 मध्ये जोधपूरजवळ मनाई गावात आसाराम बापूच्या आश्रमात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने 15 ऑगस्टच्या रात्री जोधपूरमधील मनाई आश्रमात आसारामवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता. आणि त्यानंतर आसारामचे शिष्य असलेल्या मुलीच्या पालकांनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. 31 ऑगस्टपर्यंत 31 ऑगस्टपर्यंत आसाराम चौकशीसाठी हजर झाला नाही. तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर IPCच्या अनेक अजामीनपात्र कलमांखाली व सर्वात महत्त्व म्हणजे पॉक्सो कायद्याखाली, जो अल्पवयीन मुलांच्या लैंगिक शोषणापासून रोखतो, या पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता. आणि त्यानंतर हा खटला 5 वर्षे चालला. अनेक साक्षीदारांना या खटल्यादरम्यान मारण्यात आले, धमकवण्यात आले, दबावतंत्र वापरण्यात आले. अनेक राजकीय व हाय प्रोफाईल लोक या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले. ते कसे झाले आणि त्यांनी वकील सोलंकी जी भूमिका मनोज बाजपेयींनी साकारली यांच्यावर कसा दबाव आणला हे या चित्रपटास आपल्याला बघावयास मिळते. सिर्फ एक बंदा काफी है. ZEE5वर हा सिनेमा आज प्रदर्शित झाला आहे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मी तुम्हाला या सिनेमाची विशेषता काय, म्हणजे या सिनेमामध्ये काय मला आवडलं किंवा काय विशेषत्वाने एक चांगल्या वाटल्या अशा गोष्टी तुमच्यासमोर मांडतो. दीपक किंगरानी यांनी या सिनेमाची कथा, पटकथा आणि संवाद हे लिहिले. बंदाची, आपण याला थोडक्यात बंदाच म्हणूया. तर ही कथा, पटकथा आणि संवाद ही सिनेमाची एक विशेषता आहे असे मी म्हणेन. सत्य घटनांना समोर ठेवून त्याला उगाच फिल्मी तडका न मारता दीपक किंगरानी यांनी या कथानकाला पेश केले. कथाकाराने घटनेचे गांभीर्य अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कायम कसे राहील याची काळजी घेतली आहे. ही एक खूप विशेष बाब मी म्हणेन. अपूर्व कार्की यांचे दिग्दर्शन या चित्रपटाला लाभले आणि हे चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारांविरुद्ध एकट्या वकिलाने हा लढा कसा दिला, हा मोठा लढा 5 वर्षाचा कसा दिला, हे अत्यंत रोमांचक पद्धतीने कथाकार आणि दिग्दर्शकाने सादर केलं आहे. विशेष म्हणजे यात कुठेही अतिशयोक्ती न करता जे घडलंय, जसं घडलंय त्याला एकनिष्ठ राहून अत्यंत संयमित पद्धतीने हे सत्य दिग्दर्शकाने मांडले. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच कलाकारांच्या बाबतीत सुद्धा चित्रपटभर एक मनोज बाजपेयी काफी है असं चित्र आहे. आणि मनोज यांनी ही भूमिका अत्यंत सफाईदार आणि मेहनतीने साकारली आहे हे चित्रपट बघताना जाणवते. एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील वकिलाची परंतु तितकीच विलक्षण ताकदीची ही भूमिका
केवळ मनोज सारखाच परिपक्व अभिनेता साकारू शकतो हे चित्रपटभर मनोज यांची भूमिका बघताना जाणवते. हॅट्स ऑफ टू यू मनोज भाई, जस्ट हॅट्स ऑफ अगेन अँड अगेन. अल्पवयीन पीडित मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री अद्रिजा हिचे कामसुद्धा उत्तम झालं आहे आणि तिने अत्यंत प्रभावीपणे ती भूमिका साकारली आहे. इतर कलाकारांनी आपापल्या परीने त्यांची कामं चांगली केली आहेत. चित्रपटात नाविन्य काय? आसाराम बापू यांच्यावर चाललेला हा खटला, हा 5 वर्षे चाललेला खटला आणि त्या खटल्यावर आधारित अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न, चित्रपटाचा पहिलाच प्रयत्न आहे आणि हा पहिलाच प्रयत्न असल्याने हेच या चित्रपटाचे एका अर्थाने नाविन्य आहे असं मी म्हणेन. मित्रांनो, काही ठिकाणी चित्रपट कमीसुद्धा पडतो. तो कुठे कमी पडतो ते मी तुम्हाला सांगतो. चित्रपट मध्यावर जेव्हा येतो म्हणजे इंटरव्हल पॉईंट, चित्रपट केवळ 2च तासाचा आहे. चित्रपटाच्या मध्याच्या नंतर काही काळासाठी कथानकाची गती अचानक मंदावते, स्पीड एकदम स्लो होते. अर्जुन कुकरेती यांचं छायांकन आहे असे चित्रपटाला आणि संदीप चौटा यांचे पार्श्वसंगीत, संदीप चौटा खूप जुनं नाव आहे संगीतकाराच्या क्षेत्रातलं, यांचं पार्श्वसंगीत आहे. या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चित्रपट चांगला आहे, पण यापेक्षाही चांगला असू शकला असता छायांकन आणि पार्श्वसंगीत या 2 डिपार्टमेंटमध्ये. चित्रपट आजकालच्या OTT कंटेंटसारखा भडक किंवा दाहक नाही आहे. कुठेही चित्रपट भडक होणार नाही किंवा दाहक होणार नाही किंवा अंगावर येणार नाहीत असे सीन्स चित्रपटात अजिबात नाही आहेत. त्यामुळे आरोपीच्या विरोधात अपेक्षित चीड आणि असंतोष निर्माण करण्यात आणि सोबतच पीडितेवर झालेल्या अत्याचारामुळे तिच्यासाठी सहानुभूती निर्माण करण्यात चित्रपट काहीसा कमी पडतो असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे थोडक्यात चित्रपट अजून जास्त हार्ड हिटिंग असायला हवा होता, आजच्या प्रेक्षकांना OTT कंटेंटची झालेली सवय लक्षात घेता. असो, पण या फार मायनॉर त्रुटी आहेत चित्रपटातल्या. चित्रपट पाहावा का असं तुम्ही मला विचाराल तर हो, अवश्य पाहावा. मनोज बाजपेयींच्या आउटस्टँडिंग अभिनयासाठी हा चित्रपट पाहावा. ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आज. या चित्रपटाला स्टार रेटिंगसाठी आउट ऑफ 5 मी 3 स्टार रेटिंग देईल मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा तुम्हाला सिर्फ एक बंदा काफी हेचा आमचा रिव्ह्यू कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि नवरंग रुपेरीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.